वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी। आज आपण 20वा अभंग घेणार आहोत। आज भाद्रपद महिना सुरू होतोय। सगळ्यांना आता गौरी गणपती सगळे सण आपले येणार आहेत, तर भाद्रपद महिन्याच्या शुभेच्छा देते। आणि आपण आज आता हरिपाठाचा 20वा अभंग घेऊया। कदाचित आपल्याला भागवताला वेळ मिळाला नाही तर आपण तिथे थांबणार आहोत। नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी पापे अनंत कोडी गेली त्यांची। अनंत जन्माचे तप एक नाम सर्व मार्ग सुगम हरी पाठ। योग याग क्रिया धर्माधर्म माया गेले ते विलया हरी पाठी। बघा, प्रत्येक श्लोकामध्ये किंवा अभंगामध्ये सगळ्यात सोपं काय आहे आणि कुठला नेम करायला पाहिजे ते आपल्याला सांगतायत। हरिनाम ग्रहण एवढाच नेम करायचा आहे। आणि ती काय करते, तो जप काय करतो किंवा तो नेम काय करतो, तर नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी। नाम आणि संकीर्तन ह्या दोन गोष्टी झाल्या। म्हणून ही जे विष्णूला मानतात, विष्णूवर श्रद्धा ठेवतात, त्यांना वैष्णव म्हणतात। तर त्यांची ही जोडी आहे, म्हणजे नामस्मरण करायचे आणि सतत संकीर्तन करायचे। आणि त्यामुळं काय होतंय, पापे अनंत कोडी गेली त्यांची। कोडी म्हणजे कोटी, अनंत कोटीची पापं त्यांची लयाला जातात। कारण का, बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, योग याग क्रिया, म्हणजे योग यज्ञ धर्म अधर्म ही सगळी जी आहेत ती माणसाला प्रपंचात गुंतवणारी आहेत। फक्त हरिपाठ काय आहे, हरिनाम काय आहे, सर्व मार्ग सुगम, सगळ्यात सोपा मार्ग, ईश्वर प्राप्तीच्या सर्व साधन मार्गात सगळ्यात सोपा मार्ग कुठला आहे, तर हरिपाठ किंवा हरिनाम आहे। हा मार्ग सोपा आहे, हे साधन सोपं आहे। कारण अनंत जन्माचे तप एक नाम, अनंत जन्माचं तप एका हरिनामाच्या बरोबरीचे। बघा काय सांगितले, एका जन्माचे नाही म्हणत, अनंत जन्माची तप जी केली असतील इज इक्वल टू हरिनाम आहे। म्हणजे एवढ्या जन्मांचं तप, त्याचं पुण्य किती मिळायला पाहिजे। पण ज्ञानदेव आपल्याला सोपं करून सांगतात की त्याच्याबरोबर हरिनाम आहे। आणि म्हणून बाकीच्या ज्या क्रिया आहेत, योग याग यज्ञ क्रिया धर्म अधर्म, ही सगळी जी आहेत ही माणसाला संसारात गुंतवणारी आहेत, प्रपंचात गुंतवणारी आहेत। आणि हरिपाठानं गेले ते विलया हरिपाठी। हे ज्या सगळ्या क्रिया करतो त्या करताना कदाचित त्रुटी राहतात, चुका होतात, किंवा ते करत असताना भगवंताला विसरतो। पण जेव्हा आपण हरिपाठ म्हणतो, हरिनाम घेतो, त्यावेळेला ते सगळं प्रपंचात गुंतवणारी जी माया आहे तिचा नाश होतो, एका क्षणात ती विलयाला जाते। म्हणून ज्ञानदेवी यज्ञ यागक्रिया धर्म पुन्हा उल्लेख केलेला आहे। ज्ञानदेवी म्हणजे ज्ञानदेव महाराज काय सांगतात की यज्ञ योग क्रिया धर्म हे सगळं काही काय आहे, हरिविण नेम दुजा नाही। माझ्यासाठी ते म्हणतात हरीच नाम, हरी भावाशिवाय किंवा हरिनामाशिवाय मला दुसरा नेमच नाही। मला यज्ञ नको, याग नको, क्रिया नको, धर्म नको, मी फक्त काय करणार आहे, हरिनाम घेणार आहे। आणि म्हणून ते सारखे रामकृष्ण हरी तेच म्हणत असायचे। कारण भागवत धर्म जो आहे, वैष्णव धर्म जसा आहे तसं भागवत धर्माचं निष्काम बुद्धीनं आचरण करून
विष्णूची, भगवंताची उपासना करणाऱ्याला वैष्णव म्हणतात. आणि वैष्णवांच्या दृष्टीनं नामसंकीर्तन जोडी महत्त्वाची. हरिनामस्मरण आणि संकीर्तन. संकीर्तन म्हणजे भगवंताच्या लीलांचं श्रवण, सारखं सारखं आठवणं. कुठून तरी आपल्या गावात म्हणा, जवळ म्हणा, जे जे काही कीर्तन चाललं असेल, नामस्मरण चाललं असेल, भगवंताच्या कथा चाललेल्या असतील, तर त्या जर आपण सतत त्या ऐकत राहिलो तर त्याला नामसंकीर्तन असं म्हटलेलं आहे. आणि नामाशिवाय ज्ञानदेवांना दुसरा विषयच नाही आहे. म्हणून गुलाबराव महाराजांनी म्हटलेलं आहे, म्हणजे भागवत धर्माचं आजन्म अनुष्ठान करणाऱ्याला वैष्णव म्हणायचे बरं का. वैष्णव आणि भागवत धर्म वेगळा नाही आहे, ते दोन्ही एकच आहेत. म्हणून गुलाबराव महाराज म्हणतात, वैष्णव बोलिले नामस्मरणी रामकृष्णी उच्चारू. म्हणजे वैष्णव त्यांना बोलवले, म्हटले ज्यांना की जे रामकृष्णाचा उच्चार करतात. म्हणून नामसंकीर्तन वैष्णवांची जोडी म्हणजे ठेवा आहे. जोडीचा वेगळा अर्थ दिलाय बघा काहींनी. ते म्हणतात वैष्णव हरिनाम आणि संकीर्तन हा त्यांचा ठेवा आहे. दुसरं काहीच नको. नामाशिवाय या वैष्णवांना दुसरं काही नको. आता वैष्णव म्हणजे कोण हे पुन्हा एकदा विचारत घेऊया. आत्ताच सांगितलं की भागवत धर्माचं निष्काम आचरण, कुठलीही अपेक्षा न ठेवता आचरण करून भगवंताची निस्सीम उपासना करणाऱ्यांना आणि भक्ती प्रेम करणाऱ्याला वैष्णव असं म्हणतात. आणि या वैष्णवाचं जोड कर्तव्य आहे. 2 कर्तव्य आहेत, जोडी नाहीत, पण ती हे बाजूला आणि ते बाजूला करता येत नाही. एक नामस्मरण आणि संकीर्तन. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वैष्णव बोलिले नामस्मरणी रामकृष्ण उच्चारू, किंवा वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्ञानदेव महाराजांनी वैष्णवांची म्हणजे जे वैष्णव ठळक लक्षणं सांगताना म्हणले, सतत कृष्णमूर्ती सावळी, खेळे ज्याचे हृदय कमळी, शांती क्षमा तया जवळी, जीवे भावे अनुसरल्या, सहस्रनामाचे हतियार, शांती क्षमा शंखचक्रांचे शृंगार, अखिल वैराग्याचे थोर, केला मार षडवर्गा. बघा काय केलं तर अति वैराग्य प्राप्त केले. शृंगारासाठी शंख आणि चक्र ज्यांनी हातात घेतलेले आहेत. आणि जो सहस्र नामाचं हत्यार, काल होतं शस्त्र, आज आता हत्यार म्हणतायत. म्हणजे या ज्ञानेश्वर महाराज सांगतायत आपल्याला की ते ज्याच्या हातामध्ये आहे आणि ज्याच्याजवळ शांती क्षमा आहे, ज्याचं हृदय खेळे ज्याचे हृदय कमळी, कृष्णमूर्ती सावळी. आपल्या हृदय कमळामध्ये सतत ही कृष्णाची मूर्ती जर, सावळी मूर्ती जर खेळत असेल तर आपल्याला षडवर्गाला नाश करायला, त्यांना मार द्यायला किंवा त्यांचा घात करायला, नष्ट करायला काहीही त्रास होणार नाही. म्हणून एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात, निमिषार्ध त्रुटीलव लक्षण, जैन सोडिती नामस्मरण, वैष्णवा माझी अग्रगण्य, जाणते उत्तम भक्त. निमिषार्ध नेहमी शब्द येतो. निमिष म्हणजे आपली पापणी डोळ्याची खाली लावणं आणि उघडणं, याला निमिष म्हणतात. पण निमिषार्ध म्हणजे फक्त खाली पापणी जाणं किंवा उघडणं, त्याला त्रुटी हा शब्द वापरलेला आहे. तर तो त्रुटी हे लक्षण आहे. त्रुटी म्हणजे आपण काहीतरी कमतरता अशा अर्थी म्हणतो ना, तो नाही आहे हा. खरं कालगणनेतला त्रुटी हा शब्द आहे. सूर्य सिद्धांत नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे की हे जे पापणी लवते ना, याला जो काही काळ लागतो त्याला त्रुटी म्हणतात. आणि तेवढा वेळ सुद्धा जो कोणी नामस्मरण सोडत नाही, म्हणजे आपण श्वासागणी घ्या म्हणतो, पण श्वास सुद्धा घ्यायला सोडायला काही काळ जास्त लागतो, एवढा या त्रुटीला वेळ कमी लागतो. तर म्हणून जे कुणीही न सोडिती नामस्मरण, वैष्णवा माझी अग्रगण्य, जाणावे उत्तम भक्त. असे जे आहेत ते वैष्णवांमधले श्रेष्ठ पुरस्कर्ते मानले पाहिजेत, त्यांना उत्तम भक्त मानलं पाहिजे. आणि नामदेव पण म्हणतात, नामा म्हणे नाम केशवाचे घेसी, तरी व वैष्णव होसी रे. जर तू नाम घेत असशील तरच तुला वैष्णव म्हणायचं. जसं पूर्वीच्या काळचे जे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आहेत
त्या प्रत्येकाच्या कर्मानुसार त्याला ते पद लागणार आहे, त्या वर्णाचा तो ठरणार आहे. आणि पुढं म्हणलेलं आहे, पापे अनंत कोडी गेली त्यांची. श्रीमद भागवतात म्हटलं आहे, या एतद्देव देवस्य विष्णो कर्माणि जन्मच कीर्तनेत श्रद्धया अमर्त्य सर्व पापै प्रमुच्यते. किंवा भगवान गीतेत म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. म्हणजे मला जर तू शरण आलास, फक्त या विष्णूसाठी सगळी कर्म केली, सगळा जन्म तू त्याच्यासाठीच घालवलास, तर त्याचं कीर्तन केलंस, तेही श्रद्धेनं केलंस, तर तू या सर्व पापापासून मुक्त होशील. म्हणून नाथ महाराज म्हणतात, अल्प ही माझी भक्ती श्रद्धायुक्त प्रवेशल्या चित्ती संचित क्रियमाण पापपंक्ती होय जाळी ती निशेष. किती सोपं आहे बघा. माझी अल्प भक्ती कर, पण श्रद्धायुक्त अंतःकरणानं कर. म्हणजे तुझी संचित क्रियमाण, म्हणजे आता केलं जातं ते संचित, म्हणजे पूर्वीचं साठलेलं आहे ते. अशा ज्या काही पापाच्या पंक्ती राशी असतील त्या नष्ट होतील. म्हणजे निशेष पाप जळून जातं. एवढंच नाही तर पातकाचं बीजसुद्धा नष्ट होतं, असं समर्थसुद्धा सांगतायत की अंकुरसुद्धा उरत नाही. करी मूळ निर्मंद घेता भवाचे, करी मूळ निर्मूळ घेता भवाचे, असं त्याने एका मनाच्या श्लोकात काल मी पाठवलेल्यात म्हणले की आपलं निर्मूळ होतं आहे, त्या मुळासकट सगळं पाप जे काही असेल ते सगळं नष्ट होतं. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, षडूर्मी शत्रू जिंकिले अनंता नामाची या सत्ता बळे तुझ्या, नाम घेता क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. सगळ्यात शत्रू कोण आहेत आपल्याला आता ऐकून ऐकून डोक्यात बसलेत की काम आणि क्रोध हे शत्रू देशोधडीला पाठवून द्यायचे. कशामुळं? या नामामुळं. आणि म्हणून पुढच्या चरणात ज्ञानराज सांगतात, अनंत जन्माचे तप एक नाम. हे भगवन नाम काही हे साधं नाही आहे, सामान्य नाही आहे. अनंत जन्मात केलेल्या तपाचं हे फळ आहे. म्हणून आपल्याला ते घ्यावं तरी वाटते, ते वर्ग करावे वाटत आहेत, ज्ञानेश्वरी वाचावी वाटते, भागवत ऐकावं वाटतं, दासबोध ऐकावा वाटतो. हे सगळं अनंत जन्माचं पुण्य आहे आणि त्या तपाचं हे फळ आहे. म्हणून नामावर विश्वास राहणं हे अनंत जन्माच्या तपाचं फळ आहे. भगवंत सांगतात, जयाची वाचे पुढा भोजे अखंड नाम नाचत असे माझे, जे जन्म सहस्री ओळगीजे एक वेळ यावया, तप केले असेल कोटी तरीच नाम येईल. नामदेव सांगतायत, अनंत पुण्यराशी घडेल ज्यापाशी तरीच मुखाशी नाम येत. सगळ्यांचा सार तेच आहे की अनेक जन्माचं सुकृत पदरात असेल तर मनामध्ये किंवा आपल्या वाणीमध्ये नाम येणार. आणि कितीही तुम्ही सहस्रावधी जन्मात कितीही म्हणजे तप केली, ज्ञान मिळवलं, योगयाग केले, तरीसुद्धा त्यांची पापं क्षीण झाली आहेत. पण त्यातच त्यांची अंतःकरणात भक्ती उत्पन्न झाल्यामुळं नामाविषयी दृढ विश्वास निर्माण झाला. आणि म्हणून तप आणि नाम हे सारखे आहेत. पण तप इतक्या वर्षानुवर्षे जन्मानुजन्मे करण्यापेक्षा सगळ्यात सोपं काय आहे बघा, नाम घेणं. सर्व काळ हरिनाम हेची तपा माझी तप, सोपं सांगितले. म्हणजे अनेक जन्मांचं तप आणि नाम हे सारखं आहे, समान आहे. म्हणून आवडे तयाचे नाम घेता तयासी. भगवंतावरच्या नामावर प्रेम, श्रद्धा, विश्वास न ठेवता बाकीच्या उठाठेवी करण्यापेक्षा आवडीनं त्यानं नाव घेतलं तर बास, तरच भगवंतावर प्रेम आहे असं होईल. आणि म्हणून नामस्मरतया भक्ता अतिशय आवडी अच्युता. एक एकदा ते मनामध्ये घोळत राहिलं तसं, नाम घेता मुखी राघवाचे दास नाम रामाचा हनुमंत नाचे. म्हणजे नाचतो अक्षरशः हनुमंत, राघवाचं नाव घ्यायला लागलं. आणि म्हणून त्याला ज्या ज्या वेळेला सांगतायत की ज्या ज्या वेळेला स्मरावा त्या वेळेला स्मरला की पावावा. म्हणजे सगळ्यांनी आपली जरी सगळ्या तपादिकांनी
सकळ सिद्धी मिळते, पण एका नामस्मरणाने, एका नामसंकीर्तनाने सगळी चित्तशुद्धी होते, सगळं होतं आणि सर्वात श्रेष्ठ फळ मिळतं म्हणजे भगवंताची प्राप्ती. म्हणून सर्व मार्ग सुगम हरिपाठ. सगळ्यात सोपा मार्ग काय आहे? हरिपाठ. सोपा मार्ग आहे, म्हणजे त्यात कर्माची सूक्ष्मता आहे, तपाची कठोरता हे काही त्यात येत नाही. व्रतवैकल्याची कर्कशता किंवा क्लिष्टता आणि वैराग्य वगैरे काही नाही. अहो, मनात ध्यान नाम आलं की बरोबर सगळं साधतंय. म्हणून तुकोबा परत म्हणतात, सोपे हे साधन लाभ येती घरा, वाचेसी उच्चारा राम हरी. सोपं आहे, तुम्ही वाचेनं फक्त रामहरी म्हणत राहा. न लगती कष्ट न लगती सायास, करावा अभ्यास एक नामी. तुका म्हणे काही नवे चिता धन, जोडे नारायण नामासाठी. काही धन जोडावं लागत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, अति साजिरे नाम या राघवाचे. ते सोपं आहे, फुकाचं आहे, स्वल्प आहे, असं सगळं आहे. आणि म्हणून योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलया हरिपाठी. तिसरं चरण की योग यागादी सगळी साधनं हरिप्राप्तीसाठी प्रत्यक्ष साधनभूत नसतात, त्याला इनडायरेक्ट म्हणतात, तसं आहे. पण भगवंताच्या प्राप्तीचं सगळ्यात सोपं काम साधन कुठलं आहे? तर हरिनाम. म्हणजे आत्मज्ञानानं देहात्मबुद्धीरूप पाप नाहीसं झालं तरी प्रारब्ध कर्म उरतंच. आणि जोपर्यंत पापबुद्धी आहे तोपर्यंत ज्ञान होत नाही, आणि ज्ञान होत नाही तोपर्यंत पापबुद्धी संपत नाही. हे सगळं दुष्टचक्र आहे, हा तिढा आहे. आणि ते सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे नामस्मरण. मग नामस्मरणानं एकदा चित्त शुद्ध झालं की आपल्याला दृढ ज्ञान होतंच, किंवा ज्ञान दृढ होतं. आणि नामा इतकी चित्तशुद्धी अन्य कुठल्याही साधनांनी होणार नाही. किती वेळा सांगता येतो. आता 20वा अभंग सांगतायत. गीतेत सुद्धा काय म्हणलेलं आहे? यज्ञानाम जपयज्ञोस्मी. अहो, सगळ्या यज्ञांमध्ये मी जपयज्ञ आहे, नामजप करा. म्हणजे जपयज्ञ हीच भगवंताची विभूती आहे. आणि गुरु महाराज सुद्धा म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज, नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन धर्माधर्म, नाम परब्रह्म वेदार्थे. किंवा योगी नामपि सर्वेषां मद्गतेनांतरात्मना, श्रद्धावान भजते यो माम समयुक्ततमो मतः. युक्ततम तो माझ्याशी अत्यंत उत्तम असा जोडला जातो. म्हणजे हा जणू काही महायोग आहे. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, हरिभक्ती दिव्यांजन, ते लेऊनी भक्तजन, साधिती भगवत निधान, निज भजन महायोगे. हे नामस्मरणानं भजनानं वृत्तींचा निरोध होतो, चित्ताला एकाग्रता प्राप्त होते. जणू काही ते दिव्य अंजन आहे. जसं आपण डोळे चांगले राहण्यासाठी एक आयुर्वेदानं सांगितलं तसं अंजन तयार करतात. हे जणू काही अंजन आहे, दिव्य आहे. आणि ते लेवल्यानंतर किंवा ते घातल्यानंतर साधिती भगवत निधान, भगवंताचा आपल्याला आश्रय मिळतो किंवा त्याचं हे मिळतं, म्हणजे सहवास मिळतो. आणि मन हे शब्दामध्ये नादामध्ये तल्लीन होतं. बघा ना, छान जेव्हा म्हणतात ना, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हीच धून जरी तुम्ही किती वेळ वेगवेगळ्या चालीत म्हणत राहिला तरी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जप सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. आणि म्हणून या मनाला किंवा चित्तवृत्तींचा निरोध करण्यासाठी नामस्मरण सगळ्यात सोपा उपाय आहे. म्हणून ज्ञानदेव शेवटी म्हणतायत, नाम हे परब्रह्म वेदार्थे. म्हणजे ते परब्रह्म आहे, वेदानं सांगितलेलं आहे. आणि बाकी कशापासूनही आपल्याला एवढी शांतता, एवढी पटकन चित्ताचं काय म्हणून निरोध हा व्हायला वेळ लागतो. म्हणून ते सांगतायत की
ह्याची एक साधनाचे मूळ तुकोबा म्हणतात, आतुडे गोपाळ येणे पंथी, किंवा सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरिकीर्तन, दया क्षमा समाधान संत जन साधिती. या सगळ्या गोष्टी मिळत आहेत. आजच सकाळी सांगत होते की प्रत्येकाचा धर्म आहे दुसऱ्याबद्दल क्षमा करणं, दुसऱ्याला क्षमा करणं, दुसऱ्याच्या वाईट गोष्टी सहन करणं, तितिक्षा, ह्या गोष्टी ज्याला जमतील किंवा ह्या नामस्मरण जो करेल त्याला या सगळ्या गोष्टी बरोबर जमतील. आणि भगवद्गीतेत ते सांगितले, दैवी येषा गुणमयी मम माया दुरत्यया. तर ही आदिपुरुषाची जी माया आहे, ब्रह्मेया ही नयेची आया. पण या मायेचा प्रभाव आहे. पण कठीण मायेची निवृत्ती ही कशी होणार आहे, ती माया कशी आपल्यातून दूर जाणार, तर हरी 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 हरिपाठानच. म्हणून सांगतायत आपल्याला ज्ञानदेव की हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आता चतुश्लोकी जे भागवत आहे त्याच्यामध्ये सुद्धा सांगितले की परमात्मा हे अधिष्ठान, ने ते जाणता ने जाणता त्याखेरीज अन्यद्वैत भानही माया. ते परमात्म्याचं अधिष्ठान समजण्यासाठी आपल्याला अद्वैत पाहिजे, आणि द्वैत जे जाणवते ती सगळी माया आहे. तर ही माया हा मीपणा करते, मी सगळा निर्माण करते. म्हणून शेवटी सांगतायत किंवा ज्ञानदेव सांगतायत, तुकाराबाई सांगतायत की हरी हरी तुम्ही म्हणारेस कळ, तेणे माया जाळ तुटतील. तर तुम्ही हरी हरी म्हणत राहा, म्हणजे हे माया जाळ तुटतील. आणि पुन्हा एकदा शेवट ते म्हणतायत की यज्ञ ज्ञानदेवी यज्ञ योग याग क्रिया धर्म, हरिविण नेम नाही दुजा. शेवटचे चरण पुन्हा ठासून सांगतात की महाराजांनी आपली स्वतःची नामनिष्ठा आहे ती प्रगट केली. ते म्हणतात, मला दुसरं यज्ञ याग क्रिया धर्म हे काही वेगळं करावं लागत नाही, ते सगळं हरिनामातच आहे. आणि त्याशिवाय मी दुसरा कुठलाच नेम करत नाही. नामावर माझी पूर्ण निष्ठा आहे. म्हणजे भगवान सुद्धा सांगतात ना, अहम क्रतु अहम यज्ञ स्वधाहमम औषधम, सगळं मीच आहे. तेव्हा हा भगवंतच काय आहे, धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून हरिस्वरूपाची जी काही हे आहे ते भावार्थ रामायणात स्वतः रामचंद्र सांगतायत. नित्यस्मरे तो हे नाम, तो जाणावा मजची सम, पुरुषा माझी पुरुषोत्तम, सकळ नेम तेणे केला. हाची माझा नेम, हाची माझा धर्म, नित्य वाचे नाम विठोबाचे. हेच माझे कर्म, हाची माझा धर्म, नित्य वाचे नाम विठोबाचे. म्हणून ज्ञानदेव पुन्हा पुन्हा सांगतायत, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, असोनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उच्चारी बाह्या सदा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आपल्याला असे काय म्हणूया आपण, ज्ञानदेवांनी हरिपाठाचं इतकं पुन्हा 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 आपल्या मनावर बिंबवलेलं आहे, ठसवलेलं आहे. आणि आता आज भागवतातली आपण कथा सुरू करूया. अघासुराचा उद्धार. शुकाचार्य सांगतायत की एके दिवशी नंदनंदनानं म्हणजे या बाळकृष्णानं वनातच भोजन करण्याच्या विचारानं सकाळी उठून तुतारीच्या मधुर नादानं आवाजानं बरोबरच्या सगळ्या बाळगोपाळांना जागवले, उठवले, आणि वासरांना पुढे करून तो ब्रजमंडलातून बाहेर पडला. त्याच्याबरोबर प्रेम करणारी हजारो मुलं सुंदर सुंदर अशी शिंकी घेतलीत, वेताच्या काठ्या घेतल्या आहेत, तुताऱ्या घेतल्या आहेत, बासऱ्या घेतल्या आहेत, आणि हजारो वासरं बरोबर घेतलीत, आणि मोठ्या आनंदानं घरातनं बाहेर पडली बरं का. तर आणि असंख्य वासरात आपापली वासरं मिसळून त्यांना चारत ठिकठिकाणी बाललीला करत चालली आहेत. आणि त्या मुलांनी काय काय गोळा केले हो, तर काचा, गुंजा, रत्न, सोन्याचे दागिने असं सगळं अंगावर घातलेलं होतं. आणि तरीसुद्धा वृंदावनातील फळं, पालवी, रंगीबेरंगी फुलं, मोरपंख, तसेच गेरूसारख्या रंगीत मातीनंही स्वतःला सजवलं होतं. त्यांच्याकडं कुठे होती हो ही ब्युटी पार्लरची बाकी सगळी क्रीम नामकं दमकं.
निसर्गातलं सगळा शृंगार ते करत होते. मग आता कुणी काय करायचं, एखाद्याचं शिंकत चोरून घ्यायचं, कुणी कोणाची काठी घ्यायचं, कुणी कोणाची बासरी घ्यायचं. सगळ्यांजवळ बासऱ्या असायच्या. एकटा काही भगवान श्रीकृष्ण नव्हता ऐकत. आणि जेव्हा त्याच्या मालकाला कळायचं तेव्हा तो घेणाऱ्या दुसऱ्याकडे लांब फेकायचं. म्हणजे एकमेकांचे असे खेळ चाललेले होते. दुसरा तिसऱ्याकडे टाकणार, तिसरा आणखीन लांब चौथ्याकडे टाकणार आणि नंतर हसत हसत ज्याचं त्याला देऊन टाकायचे. हाही एक खेळ असायचा. मग आता श्रीकृष्ण सगळी वनाची शोभा पाहत पाहत पुढे निघाला. तर अगोदर मी त्याला शिवणार, म्हणजे त्या सगळ्या गोपाळांमध्ये स्पर्धा लागायची. अगोदर मी शिवणार, अगोदर मी शिवणार असं म्हणत सगळेजण त्याच्याकडे पळत पळत जात आणि त्याला शिवून आनंदमग्न होऊन जात. आता कोणी बासरी वाजवायचे, कोणी शिंग फुंकायचे, कोणी भ्रमरांच्या बरोबर गुणगुणत, तर कोणी कोकिळांसारखा कुहू कुहू आवाज. म्हणजे किती कलावंत होते ते सगळे. कोणी कोणी आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांच्या सावलीबरोबर धावायचे, काही जण हंसांच्या बरोबर त्यांच्यासारख्या सुंदर गतीनं चालायचे, काही जण बगळ्यांच्या जवळ त्यांच्यासारखे डोळे मिटून गप्प बसायचे, तर काही जण मोरांना नाचताना पाहून त्यांच्यासारखे नाच करायचे. किती हा निसर्गाशी एकरूप होण्याचा हे होता बघा. आणि काही जण वानरांची शेपटी धरून त्यांना ओढायचे, तर कोणी त्यांच्याबरोबरीनं झाडांवर चढायचे, काही जण त्यांच्यासारख्या माकडचेष्टा करायचे, तर काही त्यांच्याबरोबरीने एका डाळीवरून दुसऱ्या डाळीवर उड्या मारत बसायचे. काही मुलं नदीच्या प्रवाहात बेडकांबरोबर पोहत त्यांना मागे टाकून पुढं जात, कोणी पाण्यात आपली प्रतिबिंब पाहून त्यांना हसत, तर काही जण आपल्याच आवाजाच्या प्रतिध्वनीला नावं ठेवत. म्हणजे आपली आपलीच गंमत करत होते सगळे. आणि श्रीकृष्ण हा ज्ञानी संतांच्यासाठी ब्रह्मानंदाचा अनुभव आहे. दास्य करणाऱ्या भक्तांचं ते आराध्य दैवत आहे, किंवा मायेनं मोहित झालेल्या लोकांच्या दृष्टीनं ते मनुष्य बालक आहेत. त्याच भगवंताच्या बरोबर ते पुण्यात्मे बालक खेळत होते. कुणालाच माहिती नाही की हा आपला एवढा मोठा परमात्मा आपल्याबरोबर खेळतोय, आपण त्याच्याबरोबर चालतोय. म्हणजे आत्ताच आपण पाहिलं अनंत जन्माची, अनंत जन्म श्रम करून सुद्धा जितेंद्रिय योग्यांना ज्याच्या चरणकमळाची धूळ लागत नाही, मिळत नाही, तेच भगवान या व्रजवासी गवळ्यांना आपणहून दर्शन देत आहेत, त्यांच्याबरोबर राहत आहेत. केवढं त्यांचं भाग्य आहे. त्या व्रजवासियांचं पण आहे आणि भगवंताचं कौतुक आहे. आणि त्यामुळं त्यांचा महिमा काय वर्णावा. तेवढ्यात हे सगळे असे खेळत मस्त अगदी हुंदडत छान आनंदात चाललेत. आणि तेवढ्यात तो अघासूर येतो, मोठा दैत्य. आणि त्यानं त्या मुलांची चाललेली सगळी क्रीडा त्याला काही पाहवली नाही. तो इतका भयंकर होता की अमृतपान करून अमर झालेल्या देवतासुद्धा आपल्या जीवाचं रक्षण करण्यासाठी त्याच्या मृत्यूची वाट पाहत होते. इतका तो भयानक होता. सगळेच राक्षस एक से बडकर एक आहेत. मग अघासूर हा पुतना आणि बकासुराचा लहान भाऊ, आणि कंसानं त्याला पाठवलेलं होतं. श्रीकृष्ण इत्यादी मुलांना पाहून तो विचार करू लागला की माझ्या सख्ख्या भावाला आणि बहिणीला मारणारा हाच आहे, म्हणून आज मी ह्याला बलरामासह मारून टाकीन. सगळ्यांकडे तो अहंगंड आहे ना, त्यामुळं त्यांना असं वाटतं एवढंसं पोरगं काय त्याला मारायला अवघड आहे. आणि हे जर मरून माझ्या भाऊ बहिणीसाठी तिलांजली जर बनले तर बाकी व्रजवासी आपोआप मेल्यासारखेच होतील, कारण सगळ्यांचा जीव त्याच्यावर आहे. तो मेला की सगळे मृतवत होतील. मग संतान हेच प्राण्यांचे प्राण असतात, आणि प्राणच राहिले नाही तर शरीराची काळजी कशाला करायची. ज्यांची मुलं आहेत तीच राहणार नाही आहेत, असं निश्चय करून त्या दुष्ट दैत्यानं अजगराचं रूप धारण केलं. ही तर फार छान आहे बरं का कथा. सगळ्यांना माहिती आहे की अजगराचं रूप धारण केलं आणि तो रस्त्यात असा आडवा तिडवा पडून राहिला. त्याचं ते शरीर 1 योजन लांब, मोठ्या पर्वतासारखं प्रचंड आणि अत्यंत अद्भुत असं होतं. सगळ्या बालकांना त्यानं गिळून टाकावं या इच्छेनं त्यानं गुहेप्रमाणे आपले अवाढव्य तोंड असं उघडून ठेवलेलं आहे बघा. असं उघडून ठेवले तो गुहेसारखं, आणि त्याच्यात त्या पोरांनी पडावं. त्याचा खालचा जबडा जमिनीला आणि वरचा ओठ आभाळाला. केवढं प्रचंड होतं बघा. त्याचे जबडे गुहांप्रमाणे होते,
आणि दाढा पर्वत शिखरासारख्या वाटत होत्या. म्हणजे किती अकराळ विक्राळ. त्या पुतनेचाच भाऊ आहे म्हणल्यानंतर काय. आणि तोंडात घोर अंधकार होता, म्हणजे उजेड नव्हता त्याच्या ह्याच्यात. आणि लांबलचक जीभ सडकेप्रमाणे एखाद्या रस्त्याप्रमाणे दिसत होती. आता एवढं ते प्रचंड रूप पाहून मुलांना वाटलं की हा वृंदावनाचाच एखादा देखावा दिसतोय, काहीतरी निसर्ग दिसतोय. आणि म्हणून ते गमतीनं कल्पना करू लागले. आणि म्हणून त्यांना वाटते की अजगरानं म्हणून तर तोंड उघडलं नसल. आणि कुणी म्हणतात, मित्रांनो सांगा पाहू, हा जो आमच्यासमोर एखाद्या जीवाप्रमाणे बसला आहे, तो आम्हाला गिळून टाकण्यासाठी अजगराच्या उघडलेल्या तोंडाप्रमाणे दिसत नाही का? कुणाला तरी शंका आली की हा अजगरासारखा दिसतोय. दुसरा म्हणतो, सूर्याची किरणं पडल्यामुळं खरोखरच जे लाल लाल झालेले ढग दिसतात ना, ते असे वाटत आहेत की याचा वरचा ओठ आणि त्याच आभाळाच्या सावलीनं ही जमीन लाल दिसत नाही ना. म्हणजे ते इतकं त्यानं पसरलेलं होतं आणि त्याचा खालचा ओठ आहे असं वाटतंय त्यांना. तिसरा म्हणतो, हो खरंच आहे, डाव्या उजव्या बाजूला गुहा अजगराच्या जबड्यासारख्या नाही आहेत का? म्हणजे अजगर आहे हे त्यांना थोडंसं जाणवलं. आणि ही उंच उंच शिखरं त्याच्या दाढाच वाटत आहेत, म्हणजे तो अजगर आहे हे त्यांना कळलं. चौथा म्हणतो, अरे ही लांब रुंद सडक तर नेमकी अजगराच्या जिभेसारखी वाटतीये. आणि या पर्वत शिखरांच्या मधील अंधकार तर त्याच्या तोंडातील आतल्या भागावरही मात करीत आहे. कुणी म्हणतंय या जंगलाला आग लागल्यामुळे ही गरम जळजळीत हवा येऊ लागली आहे, आणि ती म्हणजे या अजगराचा श्वासच वाटतोय. आणि त्या आगीने जळालेल्या प्राण्यांची दुर्गंधी तर अशी वाटत आहे की जणू काही अजगराच्या पोटात मेलेल्या जीवांच्या मांसांची दुर्गंधीच आहे. तर काही जण म्हणतात, आम्ही जर ह्याच्या तोंडात शिरलो तर हा आम्हाला गिळून टाकल का? त्यांना शंका येते. आणि जर यानं तशी आगळीक केली तर हा एका क्षणात कृष्णाकडून बकासुरासारखा मारला जाईल. आणि असं म्हणत ती मुलं बकासुराला मारणाऱ्या श्रीकृष्णाचं सुंदर मुख पाहत पाहत, टाळ्या पिटत, मोठ्यानं हसत हसत अघासुराच्या मुखामध्ये शिरली. आपण इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. उद्या पाहूया कशी त्या अजगराच्या मुखातून सुटका झाली ते.